आल्यापासून जे वातावरण आहे ते अतिशय सुंदर आहे. लहान मुलांपासून ते अगदी म्हाताऱ्या आजी आजोबांपर्यंत जे अशा वयोगटातली माणसं अगदी म्हणजे सगळीकडे पुस्तकात रमलेली दिसत होती. इथची वाईब मला खूप जास्ती आवडलेली आहे आणि पुस्तक महोत्सव म्हणजे इट्स नॉट जस्ट अबाउट बुक्स बट इट्स अबाउट हाऊ दे एनकरेज पीपल आणि कसं ते नवीन टॅलेंट आणि इतक्या सगळ्या बुक्सला एनकरेज करतात. कार्यक्रम पे आने से पहले मैंने मराठी जी से पूछा कि मंच से मैं किस विषय पर बात करूं, तो उन्होंने कहा कि आप इस विषय पर बोलिए कि लोगों को और ख़ास तौर पर युवा पीढ़ी को पुस्तकें क्यों पढ़ना चाहिए. तो मैंने मराठी जी से कहा भाई मैं तो लेखक हूं, एक तरह से मेरी मार्केटिंग हो जाएगी. NBT आणि झिरो माईल यूथ फाउंडेशनच्या वतीने हा जो नागपूर बुक फेस्टिवल होतो आहे त्याच्या उद्घाटनाला आपल्या सगळ्यांचं भाग्य की कुठल्याही क्षेत्रामध्ये ज्यांनी स्वतःचे काही प्रयोग केलेच नाहीत, क्षेत्रच असू प्रत्येक क्षेत्रात काही नाही, शेतीमध्ये प्रयोग केलेले आहेत, रस्त्यावर केलेले आहेत, गाड्यांवर केलेले आहेत, मग अशा प्रकारच्या लेखकांना प्रोत्साहन देण्यात केलेले आहेत. असं ज्यांचा कुठल्याही कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जाण्याचा अधिकारच आहे. आणि त्यामुळे हे सुरू झालेलं जे एका अर्थाने वारी आहे, जसं ती पंढरपूरची वारी असते ना दरवर्षी होते, तसं ही वारीसुद्धा दरवर्षी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. वाचन संस्कृति ये केवल हमारे लिए मनोरंजन नहीं है. जो किताबें हम पढ़ते हैं और किताबों में जो विचार हमें हमारे हृदय तक पहुंचते हैं वो अपने व्यक्तित्व को बदलते हैं और हमारी चाल चलन व्यवहार और चरित्र जो होता है, व्यक्तित्व होता है, इसको बदलने में विचार संस्कृति का बहुत बड़ा योगदान होता है.